नमस्कार मंडळी. काल चौकात गाडीवर सिग्नलपाशी थांबलो होतो, तर एक चांगला नवयुवक धट्टाकट्टा दिसणारा हातामध्ये आसूड घेऊन उभा होता. त्याच्या कमरेभोवती हिरवी, निळी, पिवळी, लाल अशी अनेक रंगाची फडकी बांधलेली होती आणि तो अधूनमधून आपल्या अंगाभोवती आसूड हवेत फिरवून दंडापर्यंत ओढून आवाज काढत होता. पाहणाऱ्याला वाटत होतं की किती जोरात या आसूडाचे फटके या व्यक्तीला बसत असतीलही, पण ती त्यांची आसूडाचा वापर करण्याची पद्धत आहे. मग मला एक असा विचार पडला, त्याच्या अंगावर ओढले जाणारे कोरडे पाहून, की कधीकधी धर्म, कर्म किंवा कोणत्या जातीमध्ये असलेल्या परंपरा घरातल्या कर्त्याला किंवा तरुणाला अशा पद्धतीची परंपरा राखायला लावतात आणि मग तो तरुण असूनही अशा परंपरेमध्ये तो ओढला जातो आणि मग चौकामध्ये अशा पद्धतीचे तो फटके मारताना दिसतो. पूर्वीपासून 12 बलुतेदार या संकल्पनेवर चालणारा माझा महाराष्ट्र 21व्या शतकात प्रगतीच्या एवढ्या झेपा घेत आहे आणि एकीकडे ही तरुणाई अजूनही फटके सोसते आहे. सामाजिक विचार करावा असं माझ्या मनाला चाटून गेलं. खरं तर आपल्या आध्यात्मिक चिंतनाचा हा भाग नसला तरी मानवतेची जाणीव जागृत व्हावी यासाठीचा विचार मला 2 शब्द लिहिण्यास प्रवृत्त करून गेला. भगवंतानी वर्ण निर्माण केले, जाती नाही. भगवंतानी कर्म दिले आणि त्या कर्मानुसार त्यांना ओळख दिली, पण त्यातलं जे चैतन्यमय तत्व आहे ते सर्वांसाठी एकच ठेवलं. तरुणाकडे बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आजचा तरुण देश घडवणारा, देशासाठी लढणारा, देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता, सिद्धता असलेला विचारवंत आणि बुद्धिमंत तरुण आहे. या तरुणाईच्या जोरावरच तर शिवाजी महाराजांनी आपल्याला यवनांच्या तडाख्यातून वाचवलं. या तरुणांच्या जीवावरच देश बदलला आपला. मग आत्ताच्या या तरुणाईला त्याच्या उसळत्या रक्ताना योग्य वाव मिळायला हवा. त्यांना योग्य काय, अयोग्य काय, त्यांच्या विचारांची दिशा कुठे जाते आहे, कुठे भरकटतो आहे तरुण, हे कोणीतरी दाखवून द्यायला हवं. कित्येक वेळा आपला प्रदेश, आपला देश सोडून अनेक वेगवेगळ्या मुलखात जाऊन ही तरुणाई शिक्षण घेते, स्वतःला सिद्ध करते. पण आपल्या देशात मात्र मग यातून कधीकधी प्रगतीचं समाधान त्यांच्याबाबत वाटत असलं तरी कधीकधी विषादही वाटतो. कारण शिक्षण, शेती, आरोग्य, दळणवळण, पाणी, संगणक या साऱ्या प्रगतीच्या क्षेत्रात उंचच्या उंच भरारी घेणारी तरुणाई कुठे, आणि मग उन्हातान्हात आपल्याच अंगावर कोरडे ओढणारी ही तरुण मुलं. दोन्ही अवस्था अत्यंत विरोधाभासाच्या आणि त्यामुळे मनाला दुखवणाऱ्या. एकीकडे आईवडील मुलांना परदेशात पाठवण्यासाठी कर्जाचे डोंगर उभं करतात आणि एकीकडे एक तरुणाई पोटाची किंचित खळगी भरण्यासाठी स्वतःच्या अंगावर आसूड मारून घेते. ही परिस्थिती अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला समोर येते आणि आपल्यासमोर याचना करताना ही तरुण मंडळी दिसतात. कधी किन्नर दिसतात, कधी भिकाऱ्यांची मुलं दिसतात. सगळ्यांना त्यांना उदरनिर्वाहासाठी फक्त पैशाची आवश्यकता आहे. प्रयत्न सोडून देऊन सहजतेने पैसे कसे प्राप्त होतील याकडे आजकाल थोडासा कल वाढलेला आहे असं दिसतं. म्हणून मग मनात आलं की हे तरुणा, तू अशी परिस्थिती आण जसे कमरेभोवती असलेली वस्त्रे निरनिळ्या रंगाची आहेत, तसेच तुला येणारे जीवन अनुभव ही निरनिळ्या रंगांनी, भावनेनी भरून येतील. पण त्या अनुभवांना कमरेपर्यंतच येऊ दे.
त्यांना तुझ्या मनावर किंवा हृदयावर हावी होऊन देऊ नकोस. कारण पंढरीचा पांडुरंग सांगतो की भवसागर हा फक्त कमरेपर्यंतच आहे. तू त्याची काळजी करू नकोस. कारण काय आहे, कुठलीही परिस्थिती बदलण्यासाठी तू सक्षम आहेस. तू हात कटीवर ठेवून खंबीरपणे उभा राहा, कारण तू तुझ्या सुखदुःखाला स्वतःच कारणीभूत असतोस. परिस्थितीने दिलेले कोरडे तुला बनवण्यासाठी असतात, घडवण्यासाठी असतात. म्हणून त्या पोतराजाला किंवा कडक लक्ष्मीला हातात कोरडा किंवा आसूड घेऊन ठेवलंय. वस्तुस्थितीमध्ये तू जीवनाचं प्रतीक आहे. तू परिस्थितीला बदलण्यासाठी प्रयत्नशील हो किंवा राहा, याची आठवण प्रत्येक आसूडाच्या फटक्यात आहे. तो भगवंताचा चाबूक आहे. तो नुसता आवाज नाही, ती जाणीव आहे परिस्थितीची. आपणही ती जाणूया. आपल्या अवतीभोवती असलेल्या तरुणांना श्रद्धेबरोबर ज्ञानाने स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करा. कारण कोणत्याही क्षणी विधात्याचा आसूड असा काही वाजेल जशी आकाशात वीज चमकून जाते. म्हणजेच अनपेक्षित घटना घडू शकतात, जीवन बदलू शकतं. म्हणून तू सावध राहा. दया, याचना, भीक मागण्याची गरज नाही. आज आपल्या देशाला तरुण हवे आहेत. त्यांचे कष्ट, त्यांची जिद्द, त्यांची शक्ती या देशावरच येणारं वेगवेगळ्या पद्धतीचं संकट दूर करण्यास सक्षम आहे. म्हणून तू याचना न करता स्वतःच्या पायावर उभा राहा. तू सिद्ध हो. कारण जो सिद्ध आत्मनिर्भर होतो त्याच्या पाठीमागे श्रीरामाची शक्ती उभी राहते. आपल्याला माहिती आहे, रामायणामध्ये रानात राहणाऱ्या वानरांना सुद्धा त्यांच्या विचारांना योग्य दिशा देऊन त्यांना संमलित करून भगवंतानी सेतू लंघण्याचं अतिशय अवघड कार्यसुद्धा सहज करून घेतलं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा आसूड मारला नाही, फक्त त्यांना प्रेरणा दिली. आपण सुद्धा आपल्याबरोबर आजूबाजू असलेल्या तरुणांना श्रद्धेबरोबर त्याच्या ज्ञानासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना आधार द्या, त्यांना पुढं जाण्याचे मार्ग मोकळे करून द्या. कारण त्या मार्गानेच आपला देश सिद्ध होईल, आपला तरुण सिद्ध होईल आणि आपणही त्यामुळे आपल्या देशामध्ये सुरक्षित राहू. हीच तर शक्ती आहे आपल्या नामामध्ये. हीच तर शक्ती आहे श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये.